तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आपण हॉटेल ओरिएंट क्राऊन कोल्हापूर या ठिकाणून. समोर दिसते ते असं प्रशस्त असणारी बिल्डिंग, इथं ओरिएंट क्राऊन हे हॉटेल आहे आणि हे आहे मार्केट यार्ड आहे इकडे समोर, त्याच्या करेक्ट समोर तिथं असणारं हे हॉटेल वामन यांचंच हे असणारं हॉटेल. अशी प्रशस्त अशी बिल्डिंग, तिथं सगळी सोय आहे यथेच्छ. तर बघूया आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय सोय मिळते ती. आणि आतमध्ये गेल्यानंतर हे हॉटेल ओरिएंट क्राऊन वामनवाल्यांचं हे आत अशी एंट्री असते. आतमध्ये गेल्या मस्तपैकी माशाचं फिश टँक आहेत. असं एवढा भला मोठा मासा आणि असे फिश टँक, इकडं त्यांचं रिसेप्शन आणि हे त्यांचं आजचं थोडे स्पेशल या थाळ्या आहेत सगळ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर असे त्यांचे फ्रेश फिश असतात, ज्यामध्ये पॉपलेट आहे, सुरमई, चणक आहे, हा पूर्णपणे चणक असतो, प्रॉन्स आहे, बोंबील आहे, मांदेली आहे, बांगडा आहे. असे मस्त ताजे मासे आपल्याला इथं बघायला मिळतात. हे आतमध्ये गेल्यानंतर असा त्यांचा बसण्याची व्यवस्था छान आणि उत्तम. आणि अशा पद्धतीनं आमच्या समोर आलेलं मेनू कार्ड वामन ओरिएंट क्राऊन यांचं मेनू कार्ड आहे. आतमध्ये अशा पद्धतीनं त्यांचं मेनू कार्ड आहे. आम्ही 3 थाळ्या त्यांना ऑर्डर केलेल्या आहेत. तंदूरमध्ये आपल्याला फिशचे सगळे आयटम इथं मिळतात, चिकनचे आयटम मिळतात, मटनचे आयटम मिळतात. हे स्टार्टरचे सगळे आयटम आहेत. राईस, नूडल, जर चायनीज कोणाला पाहिलं असलं तर ते पण मिळते. मेन कोर्समध्ये आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी, पनीर वगैरे पाहिलं असलं, मटन सुक्का, मटन करी, मटन अंडी हे पण मिळते. आणि वामन स्पेशलिस्टमध्ये मग आपल्याला बोंबील वगैरे असते, सुरमई असते, खेकडा, तिसऱ्या, या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल असतात. इथं राहण्याची पण सोय आहे. असं कॉन्फरन्स हॉल आहे, रूम आहेत, छानपैकी अवेलेबल आहे. सगळं उत्तम आहे, छान आहे हॉटेल पण. आता आम्ही 3 थाळ्या ऑर्डर केलेल्या आहेत सुरमईच्या. आता ते बघायच्या कसं आहे आणि मग तुम्हाला सांगतो. आणि अशा पद्धतीनं आमची ही कोणती मांदेली ना, मांदेली डिश बोला की काहीतरी खाल्लासा चांगला आहे ना. सॉस घ्या, सॉस. अशी मांदेली, अशी चटणी, छानपैकी लिंबू. समोर प्रशांत डोंबरे इंजिनियर, खोपरेचे उद्योगपती आकाश खोत, आणि ही समोर मांदेली. पहिली दुसरी डिश पण आली आमची बघा. अशी मस्तपैकी प्रॉन्स बघा, कडक प्रॉन्स. हे बघा, बघता क्षणी कसं क्वालिटी वाटते की नाही. लाल लाल भडक प्रॉन्स, गरम गरम, सोबत अशी खोबऱ्याची चटणी. इकडं आपलं मस्तपैकी मांदेली आहे आणि हे असे फ्रॉन्स आहेत. आणि हे दोघंजण आपलं यथेच्छ खायला आहेत बघा. मी पण इकडं खायलो आहे. असं मस्त घेणार आता. क्वालिटी आहे बघा, कसले मोठा आहे बघा की प्रॉन्स. क्वालिटी आहे ना, मस्त म्हणजे मस्त आहे बघा. आणि अशा पद्धतीनं आमचे ताटा आल्यात. ठेवा काय काय आल्यात बघू. हे कोणतं ताटा? सुरमई, तवा रवा. ठेवा इकडे, ठेवा इकडं. हां, भाकरीच ताटा. छान असं मस्तपैकी तुम्ही भाकरी, मस्तपैकी सुरमई आपल्याला मिळाल्या. भावानं आपल्या इकडे चपाती घेतलाय. त्या भावानं अशी क्वालिटी बघा. थाळी कशी आहे, खतरनाक आहे का नाही. खतरनाक म्हणजे खतरनाक हो. बघा, कांदा, ही चटणी, असं मस्तपैकी का नाही रस्सा, कोलमा, सोलकडी, सुरमई,
सुरमई बघा, पीस केवढा मोठा आहे बघा, घ्या बघा, एवढा हाता एवढा पीस आहे हो पूर्ण अखंड. आणि भाकरी, ज्वारीची भाकरी आहे, तांदळाची घेतली नाही, तर तांदळाची पण मिळते काय. अशा पद्धतीनं थाळी त्यांनी मस्त यथेची दिली. आता आपण त्याच्यावर ताव मारूया. हां, हे दोघं ताव मारायला घेतल्यातच मस्तपैकी. आकाशरावांनी पण घेतल्यात. आता आपण चालू करूया. असं पांढराचा पण आपल्याला नाही ऑर्डर केला होता भावानं. पांढरा रस्स्याची जरा चव बघूया म्हटलं, आपण कोल्हापुरात आहे, जरा पांढरा रस्सा कसा आहे काय ते पण बघूया म्हटलं. हो, पांढरा रस्स्याची चव पण बघितली, मस्त होती. क्वालिटी म्हणजे क्वालिटी होती बघा पांढरा रस्सा. इथं अर्धी भाकरी संपल्या आमची मस्तपैकी. ही अशी मस्त ग्रेव्ही आहे, क्वालिटी. पर्शन डोंबरे पण आहेत. काय काय म्हणताय, कसं आहे, अर्धी भाकरी झाली का? एक चपाती झाली. एक चपाती अशी वाटली? मस्त आहे. चांगला आहे का? मस्त. हे नाही विचारा, रस्सा बिस्सा प्यायला एकदम भारी बरं आहे का रे? कोकणी कोकणी आहे मस्त. बघा त्यांनी सेपरेट आणि का नाही जवळा मागवला बघा. जवळा, हो, ह्याला जवळा म्हणतात कोकणाच्या भाषेत. आपल्या इथं झंगा म्हणतात, कोकणात जवळा म्हणतात. सोलकढी अनलिमिटेड असते मस्तपैकी. हे बघा, पॅकी प्या, सोलकढी भरपूर मिळते इथं. आणि सुरमई क्वालिटी आहे खरंच, अप्रतिम आहे, अप्रतिम. आणि अशा पद्धतीनं शेवटा राईस आल्यात तेव्हा. व्हाईट राईस असतो प्रत्येक ताटाला. हा व्हाईट राईस, भावानं व्हाईट राईस चालूच केला. या भावाचा अजून चालू आहे. माझी पण अजून भाकरी संपायची आहे. भाकरी झाली की आपण मग राईसवर ताव मारायचा. जेवणाची क्वालिटी एवढी अप्रतिम होती की नाही, त्याच्यामुळं आम्ही त्या जेवणावर तुटूनच पडलो. आम्ही तिघंजण गेलो होतो, मी, प्रशांत ठोंबरे आणि आमचे आकाशराव. तिघांना पण त्या जेवणाचा आस्वाद आम्हाला खूप छान वाटला. आकाशरावांचं जेवण पहिला झालं मस्त आणि यथेच्छ आम्ही जेवण केलो तिथं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला पोट भरून जेवण मिळालं. आकाशरावांना पण ते खूप आवडलं. नंतरनं मी त्यांना म्हटलं की बाबा नेक्स्ट टाईम आम्हाला कुठेतरी नवीन नेणार असलास तर आधीच सांगत जा. त्यानंच हे नियोजन केलं होतं, त्यामुळं आम्ही तिथं गेलो होतो. मस्त त्याला मासं खायचे होते म्हणून त्या ओरिएंट क्राऊनला आम्ही गेलो होतो. त्यामुळे तुम्ही पण कधी गेला का नाही तर ओरिएंट क्राऊनला नक्की भेट द्या. आणि अशा पद्धतीनं आमचं जेवण सगळं आटपलं. आम्ही मस्तपैकी सगळं क्लिअर केलं. ही सोलकढी आता पिणार मस्तपैकी. तर तुम्ही पण आला ओरिएंट क्राऊनला एकदा भेट द्या.